आता बघूयात सकाळच्या 100 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवरती निशाणा साधला। राहुल गांधींनी माफी मागावी, आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करताय, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली। राहुल गांधी अजून बेशुद्ध अवस्थेत आहेत। राहुल गांधींनी पराभवाचं आत्मचिंतन करायला हवं, असं खोचक प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलं। सगळ्या व्यवस्था बोगस आहेत, हा भ्रम लोकांमध्ये पसरवायचा हा शहरी नक्षलवाद असल्याची टीका शेलारांनी केली। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढलेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। या वाढलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्याची मागणी सुद्धा राहुल गांधींनी केली। शिर्डीतल्या 7000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीतले असल्याचा मोठा दावा राहुल गांधींनी केला। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये गडबड झाली असं म्हणत राहुल गांधींनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला। दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी दिली। हा विषय तसा फार जुना आहे, मात्र याला नव्यानं वाचा फोडणं सोपं नाही, असं अडसूळ म्हणाले। अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय। उबाठाच्या माजी तालुका प्रमुखांसोबतच शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। नवनियुक्त्यांमुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली। कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याचे प्रश्न जलद गतीनं मार्गी लावा, असे निर्देश नामदार चंद्रकांत पाटलांनी दिलेत। त्यासाठी सरकारकडनं निधी आणणार अशी देखील ग्वाही पाटलांनी दिली। विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या प्रकरणावरून हायकोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं ते सांगा, असा सवाल करत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत। प्रकाश आंबेडकरांची मागणी हायकोर्टानं मान्य केली। संध्याकाळी 6 वाजल्यानंतर निवडणूक विभागानं व्हिडिओग्राफी का केली नाही, नियमांचं पालन का केलं नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय। तसंच आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत अशी मागणी आंबेडकरांनी केली। राज्यातलं सरकार सरळ मार्गाने आलेलं नाही, मतदानाच्या वेळी 76 लाख मतं कशी काय वाढली, असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला। हेच वाढलेलं मतदान घोटाळा असल्याचा आरोप राऊतांनी केला। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात झालेल्या गोंधळानंतर शिवराज राक्षेनं पराभूत न झाल्याचा दावा करत त्याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केलाय। यावेळी अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी शिवराज कोर्टात अपील करणार आहे। माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मान सन्मान न मिळाल्यामुळे त्यांना हा अवमान सहन करावा लागलाय। केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवरती छाप होती, त्यामुळे कुस्तीची आणि पैलवानांची चेष्टा करण्यात आली, असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला। मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। तर सगळ्या शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे। मराठीत बोलण्यास नकार दिला तर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे। महाराष्ट्रात 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। त्यामुळे आता 500 मतदारांमागे 1 विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे। मुंबईत यंदा जानेवारीतील कमाल तापमानानं सरासरी पातळी ओलांडतानाच 33 अंशांचा नवा उच्चांक गाठलाय। यापूर्वी 2009 मध्ये 32 अंश इतक्या सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली होती। सध्या प्रत्यावर्ती चक्रीय वारे केवळ ओडिशा राज्यावरतीच स्थिर आहेत, त्यामुळे बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे आर्द्रता घेऊन येणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांना शिथिलता प्राप्त झाली। त्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित ढगाळ वातावरणासोबतच पावसाची शक्यता मावळली आहे। विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 नंतर तब्बल 75 लाख मतदान झालं। या मतदानाबाबत आयोगानं अद्यापही खुलासा केलेला नाही, त्यामुळे या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्यावं असे निर्देश उच्च न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिलेत। 5 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळतोय। परिणामी मध्य रेल्वेला जबर आर्थिक फटका बसलाय। त्यामुळे या ट्रेनचे तब्बल 12 कोच कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी महाकुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला येत आहेत। त्यांच्या प्रोटोकॉलमध्ये काही बदल करण्यात आले। आता पंतप्रधान मोदी प्रयागराजमध्ये केवळ 1च तास थांबतील। या काळामध्ये ते केवळ संगमामध्ये स्नान करतील आणि गंगेची पूजा करतील। काँग्रेस सरकारच्या काळात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना आता वेग येणार आहे। मुंबईसोबतच महाराष्ट्रातील रेल्वे सेवेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली। तसंच जुने आणि रखडलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्याचं स्पष्ट केलंय। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आलाय। दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढवण्यात आलेत।
राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,68,342 क्विंटलची आवक झाली. कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1700 रुपये दर मिळाला, तर सोमवारी या बाजारात 1600 रुपये दर मिळाला. राज्यात कांद्याच्या मागील आवकीमध्ये आठवड्याच्या तुलनेत 35% वाढ झाली. लासलगावात कांद्याला गेल्या आठवड्यात प्रति क्विंटल 2,396 रुपये इतका दर मिळाला, तर या आठवड्याच्या सुरुवातीला कांदा बाजारभावात पुन्हा घसरण झाल्याचं दिसून आलं. नवी मुंबईच्या खारघरमध्ये मुस्लिम धर्मियांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. काल या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्यामुळे खारघर स्थानकावरती मुस्लिम बांधवांनी तुफान गर्दी केली. रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यामुळे रेल्वे स्टेशनवरतीच रात्र काढून पहाटे ट्रेननं हे बांधव घरी निघाले. भांडूपमध्ये नामांकित शाळेत विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्याची घटना घडली. या मुलीवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 150 सीसीटीव्ही फुटेजेस तपासून सुद्धा पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलेलं नाही. दरम्यान खुलासा होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी पालकांनी केली आहे. फक्त ओव्हरटेक केलं म्हणून खारघरमध्ये एका व्यक्तीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून आरोपीनं तरुणाचा पाठलाग केला आणि त्यानंतर हेल्मेट डोक्यात मारलं, ज्यामुळे रक्त साकळून तरुणाचा मृत्यू झाला. धाराशिवमध्ये आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून एका व्यक्तीनं मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी पैशांची मागणी केली. या व्यक्तीला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप देत पोलिसांच्या तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अंबरनाथमधली ही हत्या आर्थिक देवाणघेवणीतून झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपी राहुल भिंगारकर यानं तरुणी सीमा कांबळे हिच्याकडनं पैसे घेतले होते, मात्र राहुलनं पैसे देण्यास नकार दिल्यामुळे याच वादातनं त्यानं सीमाची हत्या केली. पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलंय. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या 3 भावांना जिल्ह्यातनं तडीपार करण्यात आले, मात्र तरीही यापैकी एका भावानं मृत मुलीच्या घराबाहेर दारू पिऊन धिंगाणा केला. जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येतो अशी धमकी या तरुणानं दिली. विक्रोळी कन्नमवार नगर 1 मधील मुंबई पोलीस वसाहतीतील 213 या इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून सगळ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. बनावट जामीनदारांचं रॅकेट पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकानं आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली. गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांच्या मदतीनं जामीनदार तयार केले जात होते. डोंबिवलीमध्ये बैलांच्या झुंजीनंतर आता मेंढ्यांची झुंज लावली जात होती. ही झुंज बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय. 25 ते 30 जणांचा शोध सुरू आहे. पुण्यातल्या PMPML प्रशासन दिव्यांगांसाठीचे नियम पायदळीत उडवत आहे. दिव्यांग नागरिकांना बस पकडायची असल्यास बसच्या दरवाजावरती बझर वाजणं अपेक्षित आहे, मात्र 90% बसमधील बझर सिस्टीम खराब आहे. पेट्रोल पंप किंवा ढाब्यावरती थांबून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मागची ताडपत्री लुटणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केलंय. कारवाईत आयशर टेम्पोसह 14,40,000चा मुद्देमाल जप्त केला. यातील एक आरोपी गुजरातच्या गोध्रा हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगताना पॅरोलवरती असताना फरार झाला होता. नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ऑनलाईन तिकीट फुल झाल्यामुळे प्रत्यक्ष तिकीट घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गडचिरोलीतल्या 4 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. 82 गुन्हे दाखल असलेल्या अशोक सडमेक उर्फ बालन्ना यानं देखील पत्नीसह आत्मसमर्पण केलं. बालन्नावर 34 पोलिसांच्या हत्येचा आणि जाळपोळीचा गंभीर गुन्हा दाखल आहे. बुलढाण्याच्या डोणगावमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीजवळ जैविक कचरा टाकून त्या कचऱ्याला आग लावली आणि या आगीनं अचानक उग्र रूप धारण केलं. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. जळगाव महानगरपालिकेनं शहरातील वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा प्रस्ताव तयार केलाय. दरम्यान वस्त्यांची नावं बदलण्याऐवजी समाजसुधारक आणि महापुरुषांची नावं देण्याची मागणी कांजरभाट समाजानं केली आहे. या संदर्भातील निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आलंय. नांदेडच्या अर्धापूरमध्ये धावत्या कंटेनरला अचानक आग लागली. या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झालाय. चिपळूणच्या विरेश्वर कॉलनीमध्ये भाजी आणि फळ मार्केटचं काम सुरू आहे. या कोट्यवधींच्या कामासाठी मातीमिश्रित वाळू वापरली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे मार्केटच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जाते. परशुराम घाटात केमिकल टँकरमधनं लिकेज होत होतं, त्यामुळे दुचाकीस्वार या द्रव्यावरून घसरून पडले. घाटात सगळीकडे केमिकल पडल्यामुळे वाहन चालकांनी या टँकर चालकाला अडवलं. पुणे बेंगळुरू महामार्गादरम्यान कराड आणि मलकापूरच्या दरम्यान 6 पदरी उड्डाणपूल तयार होतोय. या महामार्गाच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे कराडचे आमदार अतुल भोसले चांगलेच आक्रमक झाले. या संदर्भात भोसलेंनी थेट नितीन गडकरींकडे तक्रार करत नाराजी व्यक्त केली. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील बर्न वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे.
त्यामुळे इथे आलेल्या रुग्णांना सोलापूरला पाठवलं जातंय. त्यामुळे हा वॉर्ड लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी नागरिकांनी केली. गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचं प्रकरण बुलढाण्यामध्ये उघडकीस आलं होतं. दरम्यान संबंधित महिलेची बुलढाण्यात सुरक्षित प्रसूती करण्यात आली आणि महिलेनं गोंडस मुलाला जन्म दिला असून बाळाला पुढील शस्त्रक्रियेसाठी अमरावतीत रेफर करण्यात आलंय. बुलढाण्याच्या निरोड गावात अज्ञातांकडनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. दरम्यान ग्रामपंचायतीकडनं पुतळा हटवण्यात आल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. गावकऱ्यांनी एकत्रित येत पुतळा हटवण्याला विरोध केला आणि यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. लातूरच्या उदगीरमध्ये नगर परिषदेनं भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. उदगीरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांवरती हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी पालिकेनं मोहीम सुरू केली. मुंबईच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार आहे. मात्र या विस्ताराचं काम धीम्या गतीनं सुरू आहे. अद्यापही संग्रहालयात नवीन सिंहांची प्रतीक्षा आहे. अकोला वन विभागानं अमरावतीतून खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना अटक केली. वन विभागानं आरोपींकडनं खवले मांजर जप्त केलंय. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत बुडणाऱ्या चौघांना वाचवण्यात यश आलंय. पाण्यात आंघोळीसाठी गेलेले भाविक बुडत असताना संकेत गावडे आणि अक्षय शिंदे या जीवरक्षकांनी भाविकांना वाचवलं. शासकीय कार्यालयांना आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक आणि सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मराठी भाषा संवर्धनासाठी आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयामध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे. जगाला महत्त्वाच्या लसींची निर्यात करणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटमधील यंत्रसामग्री जुनी झाल्यामुळे त्याचा उत्पादनावरती देखील दूरगामी परिणाम होताना दिसतोय. या संस्थेला काट टाकण्यासाठी 465 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सध्या हाफकिन इन्स्टिट्यूटचं काम ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हाफकिन सध्या सरकारी निधीची प्रतीक्षा करत आहे. पेण तालुक्यातल्या एका आश्रमशाळेतल्या 4थीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निरोगी मुलीला कुष्ठरोगी ठरवून तिला चुकीची औषधं दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. या प्रकरणी अधिकारी कार्यालयाकडनं संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकत गावातल्या महिलांनी हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. गावात जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू आहे. मात्र 3 वर्ष उलटूनही गावात पाणी पोहोचलं नाही. गावाला पिण्याचं पाणी देण्यात यावं या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या. लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातील रखडलेल्या विकास कामांवरून आक्रमक होत जाधव यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. इसापूर धरणातून पिण्याचं पाणी सोडा या मागणीसाठी 15 गावातील नागरिकांनी नदीपात्रात उपोषण सुरू केलंय. नदीकाठच्या गावात पाणी टंचाई असून पिण्यासाठी तसंच जनावरांसाठी पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांनी 2 महिन्यांपासून पाठपुरावा केला. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे गावकरी थेट नदीपात्रात उपोषणाला बसलेत. दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केल्यानंतर मुंबई IITनं आपला अहवाल मुंबई पालिकेकडे दिला असून माती न काढण्याची शिफारस केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं पावसाळ्यापूर्वी क्रिकेट खेळपट्ट्यांचं क्षेत्र वगळता मैदानात गवताची लागवड करावी असे आदेश पालिकेने दिलेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांमध्ये 1,70,000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात टोल भरावा लागत असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सरकारचा प्लॅन सांगितलाय. रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावरती काम करत असून आता भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा अमेरिकेशी जुळत आहेत असं गडकरी म्हणाले. कल्याण शेळफाटा रस्त्यावरती निलजे रेल्वे उड्डाणपूल इथे समर्पित जलदगती मालवाहू रेल्वे मार्ग विभागातर्फे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरू करण्यात येणार आहे. हे काम सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील. या 5 दिवसांच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरून पलावा जंक्शनकडे जाणारी सगळ्या प्रकारची वाहतूक विभागातर्फे रेल्वे विभागाकडनं करण्यात आलेल्या मागणीवरनं बंद ठेवली जाणार आहे. 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईत नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 30 तास मुंबईच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद असेल. म्हाडाच्या नाशिक मंडळाकडनं 493 घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 20% सर्वसमावेशक योजनेतली ही घरं असून या घरांसाठी 2 ते 3 दिवसात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तर 7 फेब्रुवारीपासून सोडत पूर्व प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने घेतलेल्या सत्र परीक्षेच्या निकालाची रखडपट्टी झाली आहे. या अंतर्गत आणि बाह्य मूल्यमापनाच्या मूल्यांकन पद्धतीच्या अनिश्चिततेचा फटका निकालांना बसला असून आता नव्या परिपत्रकामुळे निकाल तयार केलेल्या विभागांवर पुन्हा नव्याने निकाल तयार करण्याची वेळ आली आहे. राज्यभरात आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल 2400 कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे यंदाच्या आरटीई ऍडमिशनसाठीचं पूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे. दरम्यान सरकार आणि संस्था चालकांच्या या वादात पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होणार आहेत. महिला आणि बाल विकास विभागानं अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील 100 दिवसात ही सगळी पदं भरली जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेकडनं नवीन नळजोड घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव, अर्जात काढल्या जाणाऱ्या त्रुटी आणि चिरीमिरीसाठी होणारी अडवणूक यामुळे नागरिक त्रस्त होते. पण आता महापालिकेनं अर्ज केल्यानंतर 3 दिवसात नवीन नळ जोडणी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार आहे. अंबाजोगाई तालुक्यात 6 खरेदी केंद्रावरती आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 50% शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. शासनाकडनं सोयाबीन खरेदी करण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिलेत. येणाऱ्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 50% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी कशी होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे जीबीएस विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय. आजाराबाबत आता संशोधन केलं जाणार असल्याची माहिती समोर येते. तर शहरात जीबीएसचे 163 रुग्ण असून आतापर्यंत जीबीएसमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईच्या साकीनाका विभागात पाईपलाईन रोडवरती असलेल्या दुकानांना भीषण आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. बीडच्या कुसळम गावात भाजप आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्तानं बैलगाडा शर्यत पार पडली. यावेळी शेकडो स्पर्धक सहभागी झाले. ही शर्यत बघण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. शिर्डी हत्याकांडातील हत्येचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय. नितीन शेजूळ या कर्मचाऱ्यावरती साकुरी परिसरात हल्ला झाला. अनेक वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचं दुसरं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. शिर्डीत झालेल्या हत्याकांडानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा पोलीस प्रशासन आणि शिर्डीतल्या गावकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत विखे पाटलांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेवरून झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झालाय. या हत्येप्रकरणी जोवर आरोपींना जेरबंद करत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी घेतलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या नाकलगाव इथल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्राध्यापक श्रीहरी काळे यांचं रात्री अपघातात निधन झालं. काळे हे एका लग्न समारंभावरून घरी येत असताना अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राध्यापक श्रीहरी काळे हे उत्तम वक्ते होते. माजलगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचाराची मोठी धुरा सांभाळली होती. पैठणच्या आपे गावात अज्ञात व्यक्तीनं 2.5 एकर क्षेत्रावरील उसाला आग लावत पेटवून दिलं. या आगीत स्थानिक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. बीडच्या नेकनूरमध्ये शासकीय रुग्णालयाचं बांधकाम करताना लोखंडी प्लेट डोक्यात पडल्यानं एका कामगाराचा मृत्यू झाला. शंभू दास असा मृत्यू झालेल्या 38 वर्षीय कामगाराचं नाव आहे. पाचोरा तालुक्यातील बामरोड शिवारातील उसाच्या शेताला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा ऊस आणि शेतीचं साहित्य भस्मसात झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ड्राय डेला अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी दर्यापूरचे आमदार गजानन लवटेंच्या पुत्रावर गुन्हा दाखल झालाय. 30 जानेवारी रोजी गजानन गोतमारे या आरोपीला दारू विकताना अटक करण्यात आली. दरम्यान गजानन लवटेंचे पुत्र विनय लवटे यांना दारू विकण्यासाठी दिली असा जबाब आरोपीनं पोलिसांना दिला होता. नाशिकच्या पंचवटी परिसरात 2 गटात जुन्या वादातनं गोळीबार झाला. यावेळी 2 गटात तुफान हाणामारी सुद्धा झाली. दरम्यान गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मालिकेच्या प्लॉटवरतीच अतिक्रमण करून जेवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बीडच्या परळीमध्ये उघडकीस आला. या घटनेच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करण्यासाठी सोनं व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. जळगाव जिल्ह्यातल्या वाळू धरण ठरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी आपल्या सूचना मांडल्या तर जिल्हा प्रशासनानं वाळू धरणाचा मसुदा तयार केला.